नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्रो, मी अमोल स्वागत करतो। टेलिग्रामवर सध्या एक स्क्रीनशॉट जो आहे तर तो व्हायरल होत आहे। जलसंपदा विभागामध्ये जवळपास 14,000 रिक्त पदं आहे आणि याची भरती लवकरच होणार आहे असं जे आहे तर ते पत्रक आहे। आता हे पत्रक खरं आहे की खोटं आहे याची पोलखोल करूया आणि यस डिटेलमध्ये मागच्या भरतीचे पुरावे भरभरून असे तुमच्यासाठी मी आणलेले आहेत आणि त्यावरून कन्क्लुजन रिझल्ट तुम्हाला कसा एक इन्फॉर्मेशनच्या दृष्टीने काढता येईल ते देखील आहे। म्हणजे अपकमिंग भरती जी आहे जलसंपदा विभागाची ती कधी येऊ शकते याबद्दल तुम्हाला एक दुसर का होईना पण अंदाजा लागेल ना। आता पुढे जाण्यापूर्वी आपली ही महालिपिक भरती जी आहे तर ती ही जी बॅच आहे ही सुरू होते, ज्यामध्ये आपण फक्त आणि फक्त लिपिक या पदासाठी आपण टार्गेट करत आहोत। MPSCच्या पॅटर्नवर आधारित ही महालिपिक भरती आहे, म्हणजे पूर्व मुख्य हे पण असणार आहे आणि जरी सरळ सेवेची जरी एक भरती झाली म्हणजे MPSCच्या मुख्याला जसं इंग्लिश आणि मराठी हे दोन विषय असतात, तर दोन्ही विषय आपण ऑलरेडी ॲड केलेले आहेत। अशा पद्धतीची ही महालिपिक भरती आहे। जवळपास 20,000 2026 मध्ये जे आहे तर 20,000 पदांची भरती येण्याची शक्यता आहे। कुठलाही विभाग असू द्या तिथे लिपिक जे आहे तर ते पद नक्कीच असतं। तर हे आपली बॅच जी आहे तर ती लवकरच काही दिवसामध्ये सुरू होणार आहे ना। आता या भरतीसाठी किंवा महालिपिक भरती बॅचसाठी जर तुम्हाला ॲडमिशन करायचं असेल तर आपलं eSwim ॲप डाउनलोड करा आणि यस खाली सध्या रेकॉर्डेड आहे ते बॅच तुम्ही कन्सिडर करू शकता। येऊया आता यावरती स्क्रीनशॉटवरती बघा। आता यामध्ये काय सांगितलेलं, जलसंपदा विभागात 14,000 पदावर भरती होणार, IBPS परीक्षा घेणार। महाराष्ट्र राज्य जलसंधारण विभागात 14,000 पदाची भरती होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली। बघा आता जनरली जर समजा आता तसं तर मी पेपरवरून जाहिरात देणं आणि पेपरमधली जाहिरात खरोखरच सत्य असते याच्यावरती बिलकुल मानत नाही। जोपर्यंत ऑफिशियल कागद पुरावा येत नाही तोपर्यंत कुठल्याही अशा याला बळी पडायला नको या उद्देशाने मी देखील व्हिडिओमध्ये जे आहेत ना तर ते सांगत असतो ना। आता यामध्ये जर दुसऱ्या एखाद्या नेत्याचं नाव जर आलं असतं ना तर ठीक आहे, घेतलंही असतं सांभाळून, पण मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे म्हणजे यात मला तरी विश्वास नाही। कारण टू बी व्हेरी ऑनेस्ट मागच्या वर्षी त्यांनी सांगितलं होतं की 2 ऑक्टोबरपर्यंत गांधी जयंतीपर्यंत आम्ही 150 दिवसाचा कार्यक्रम राबवणार आहोत आणि 75,000 पदांची भरती जी आहे तर ती करणार आहे। त्या 150 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये कुठलीही एकही जाहिरात आलेली नाही आहे। लेट मी से इट वन्स अगेन, 150 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र शासनाकडून कुठलीही जाहिरात आली नव्हती ना। आता आपल्याकडे एक म्हण आहे की लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं। मग आता मागच्या वर्षी सांगितलं, आता यावर्षी परत त्यांनी की 70,000 पदं भरणार आहेत। 20,000 MPSCद्वारे 70,000 पैकी 50,000 जे आहे सरळ सेवेची जी आहे तर ती MPSCच्या कक्षात आणणार आहोत आणि पुढे घेणार आहोत। तलाठी भरती, नगर परिषद भरती सगळ्याबाबत ना फक्त टोलवा टोलवी आणि एक वेगळ्या प्रकारची जी बेचैनी जी आहे विद्यार्थ्याच्या मनात आहे। तरी असो, आता हा नेमका स्क्रीनशॉट आला कुठून त्याबद्दल थोडंसं बघूया। हा जो स्क्रीनशॉट आहे हा दिला आता हा जो स्क्रीनशॉट आहे तर हा आला होता पहा लोकसत्तामधून। लोकसत्ता पेपरला हा आलेला आहे आणि लोकसत्ता पेपरचा जी लिंक आहे तर मी तुम्हाला टाकून देतो। एक जस्ट गिव्ह मी अ मिनिट। मी लोकसत्तामध्ये जी जाहिरात आलेली आहे ना, म्हणजे लोकसत्ता पेपरला हे जे त्यांनी पाठवलेलं आहे याची लिंक मी घेतो एकदा, म्हणजे मग आपल्याला थोडंसं व्यवस्थित बोलता येईल, तुम्हालाही समजेल की नेमकं ही जाहिरात कुठून आली। हां, हे बघा, ही लोकसत्ता पेपर आहे आणि यामध्ये हे आलेलं आहे। ठीक आहे, जलसंपदा विभागात 14,000 पदावर भरती होणार, IBPS परीक्षा घेणार, याचंच जे आहे ना तर ते मला वाटतं की हे आलेलं आहे। माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळामध्ये जे आहे तर ते 150 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आकृतिबंध मंजूर करण्याचे, सेवा प्रवेश नियम तयार करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे ना। आता हे 150 दिवसाच्या कार्यक्रमात प्रत्येक विभागांना आकृतिबंध म्हणजे त्यामध्ये हा देखील विभाग आला असं याच्या अनुषंगाने म्हणणं आहे। ठीक आहे ना। माझ्याकडे आता 2023ची जी भरती झाली होती ना तर त्याच्यामधले कागदपत्र आहे, त्यामध्ये सांगितलं होतं की ही जी भरती जी आहे तर 16व्या पेजवर त्यांनी सांगितलं होतं की 2023ची जी भरती आहे त्याची व्हॅलिडिटी 1 वर्षासाठी असणार आहे। पण 2 डिसेंबरचं आताचं जे दुय्यम सेवा निवड मंडळाचं जे पत्रक पाहिलं तर त्यामध्ये सांगितलेलं आहे की ज्या वेटिंग लिस्ट सध्या आहे दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील त्यांची वेटिंग लिस्ट 2 वर्ष असणार आहे। जून 2024 मध्ये
जलसंपदा विभागाची 4447 पदाची जी जाहिरात आली होती त्याची वेटिंग लिस्ट जून 2025ला एक्सपायर झाली होती, पण 2 डिसेंबर 2025च्या GR नुसार ती वेटिंग लिस्ट जिवंत झाली आणि जून 2026 पर्यंत ही वेटिंग लिस्ट असणार आहे ना. आता यामध्ये मी तुम्हाला सगळी माहिती देत आहे. पण आता ही सरळ भरती 2023 ही जी 2023ची जी जलसंपदा विभागामध्ये जी भरती झाली होती त्याच्याबद्दलचे कागदपत्र आहे. जर इथं तुम्ही क्लिक केलं, ठीक आहे, तर इथं ॲडव्हर्टिजमेंट जी आहे तर ती तुम्हाला इथं दिसेल. त्या ॲडव्हर्टिजमेंटमध्ये तारीख मग कधी दिली होती, काय दिली होती, सगळी काही माहिती जी आहे ना तर ती इथं आहे. बघा आता ही जी जाहिरात आहे ही 4497 पदासाठी आली होती 3/11/2023, ठीक आहे. ते 24/11/2023 यामध्ये काय केलं होतं की त्यांनी फॉर्म भरून घेतले होते 2023च्या नोव्हेंबरमध्ये, ठीक आहे. आणि जी काही पदं होती ना तर ही पदं आहेत, ठीक आहे. ही पदं जी आहेत वाटलंच तर हा GR जो आहे तर मी तुमच्यासाठी मी खाली याच्यामध्ये टाकेल मी ना. आता यामध्ये जे लोक सिलेक्ट झाले होते, ठीक आहे, सिलेक्ट झाले होते आणि त्यांना जी जाहिरात काय म्हणतील की त्यांना जी जॉईनिंग दिली होती ना तर ती जूनच्या 2024 मध्ये दिली होती. सदरील खाली ज्या आहेत ना तर त्या सगळ्या विभागाच्या ज्या आहेत ना तर त्या लिंक दिलेल्या आहेत, ठीक आहे. म्हणजे कोणाला कधी जॉईनिंग दिली, कधी त्यांची वेटिंग लिस्ट लागली, तर जूनच्या मला वाटतं मी इकडे घेतलेलं आहे. आता ही जी जाहिरात जी होती ना तर याबद्दल थोडंसं डिटेल सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल की नेमकं जाहिरातीबद्दल काय होऊ शकतं. जाहिरात प्रसिद्ध जी आहे ना तर ती 1 नोव्हेंबर 2023ला झाली होती. 3 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर तुम्हाला दाखवलं आता 24 नोव्हेंबर पर्यंत काय होतं अर्ज भरण्याची तारीख होती. परीक्षा जी आहे ना ते 27, 29, 31 डिसेंबर आणि 1-2 जानेवारी 2024ला झाली होती. उत्तर तालिका जी आपण आन्सर की म्हणतो ना तर ती आन्सर की जी आहे तर ती 5 जानेवारीला प्रसिद्ध झाली होती. अंतिम उत्तर तालिका फायनल आन्सर की जी आहे तर ती 15 फेब्रुवारीला झाली होती. निवड यादी आणि प्रतीक्षा यादी 1 ऑगस्ट 2024ला टप्प्याटप्प्याने ज्या आहेत ना तर त्या दिल्या होत्या. आता या पत्रकामध्ये जर तुम्ही पाहिलं, या वेबसाईटवर जर पाहिलं तर तुम्हाला ही एवढे 2023च्या भरतीचे जे आहे, मुंबई आहे, संभाजीनगर आहे, ठीक आहे, सगळ्यांचे कट ऑफ मार्क्स वगैरे जे आहेत ना तर ते सगळ्यांचे पत्रकं जे आहेत ना तर ते इथं दिलेले आहेत. यामध्ये पदं जी होती ना तर ती पदं किती होती पहा, 4497 पदं होती. स्थापत्य अभियांत्रिकीची 1528 होती. कालवा निरीक्षक जे आहे तर ती 1189 होती. मोजणीदार जे आहे तर ती 7,758 होती. 7,000 नाही 758 होती. दप्तर कारकून जी आहे तर त्यांची 430 पदे होती. अनुरेखक ड्राफ्टमनची 284 पदं होती. सहाय्यक भांडारपालाची 138, वैज्ञानिक सहाय्यक 14 अशी पदं होती. आणि यासोबत इतर पदं देखील होती की निम्नश्रेणी लघुलेखक, भूवैज्ञानिक आणि आरेखक इत्यादी होती ना. आता याची जी वेटिंग लिस्ट जी आहे ना तर ती वेटिंग लिस्ट कधी लागली होती, जलसंपदा विभागाने या भरतीचा निकाल परिमंडळानुसार जसं की नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, पुणे यांच्यानुसार जाहीर केलं होतं. निकाल जाहीर होण्यास सुरुवात जी आहे तर ती जुलै 2024च्या शेवटच्या आठवड्यात सुरू झाली होती, ती 1 ऑगस्टपर्यंत. आणि नंतर DV जे आहे म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे तर ते 15 ते 20 जुलैपर्यंत 2024च्या आलं होतं, ठीक आहे. आणि नंतर यांची सुधारित याद्या ज्या आहेत तर त्या ऑगस्ट 2024 मध्ये ज्या आहेत तर त्या प्रसिद्ध झाल्या होत्या. म्हणजे ऑगस्ट 2024 ते ऑगस्ट 2025 पर्यंत ही याची यादी जी आहे तर ती ही होती. यावरती 16व्या पेज नंबरवरती मी तुम्हाला लवकर घेऊन चालतो. 16व्या पेजवरती त्यांनी सांगितलेलं आहे की ही वेटिंग लिस्ट जी आहे तर ही कधीपर्यंत व्हॅलिड असणार आहे. जस्ट अ मिनिट. निवड सूची आणि कालमर्यादा. हे बा, निवड समितीने तयार केलेली निवड सूची 1 वर्षासाठी किंवा निवड सूची तयार करताना ज्या दिनांकापर्यंतची रिक्त पदे आहेत, ठीक आहे. म्हणजे ही जी निवड सूची जी आहे तर ही किती 1 वर्षासाठी जी आहे तर ती व्हॅलिड होती ना. आता येऊया इकडं. ही जी निवड सूची आहे 24 मध्ये ऑगस्टमध्ये लागली. ऑगस्ट 2025 मध्ये काय झालं की ती एक्सपायर झाली, ठीक आहे. पण 2 डिसेंबरचा जो GR आहे दुय्यम सेवा निवड मंडळाचा तर त्यानुसार काय आहे की त्याची वेटिंग लिस्ट जी आहे तर ती 2 वर्ष धरण्यात आलेली आहे. म्हणजेच ऑगस्ट, कारण ती भरती जी आहे
ती MPSC मार्फत नव्हती, TCS IBPS मार्फत होती. तर ऑगस्ट 2026 मध्ये जे आहे ना, तर याला 2 वर्ष पूर्ण होतील. म्हणजे जी आताची जी वेटिंग लिस्ट आहे जलसंपदाची, ही ऑगस्ट 2026च्या महिन्यापर्यंत आहे. त्याच्यानंतरच मग आकृतीबंध येऊ शकतो आणि नंतर मग जी आहे तर ती जाहिरात येऊ शकते. राहिला प्रश्न, सर खरोखर 14,000 जागा रिक्त आहेत का? तर येस, RTIच्या माध्यमातून एक माहिती आली होती की त्यामध्ये आपल्या या जलसंपदा विभागामध्ये जवळपास 31,000 पदं आहेत आणि मागची जी 4,447 पदाची जी जाहिरात आली होती त्याच्या अगोदर 6,000 ते 8,000 जी आहेत ना, तर ती पदं रिक्त होती. म्हणजे तेवढ्यासाठी जागा नव्हती, पण ती तेवढी नाही आली. पण येस, ऑफकोर्स सध्या 14,000च्या आसपास जी आहे ना, तर ती रिक्त पदं आहेत. आता नेमकं यावरती जाहिरात कधी येऊ शकते, काय नाही येऊ शकत, हे सदरील पदाचे आकृतीबंध जे आहेत तर ते आल्यानंतरच निश्चित आपल्याला समजेल. पण तत्पूर्वी ऑगस्ट 2026 पर्यंत जी आहे तर ती याची यादी जी आहे तर ती जिवंत आहे. त्यामुळे ऑगस्टपर्यंत तरी जाहिरात येणार नाही, हे तर एक अंतिम सत्य आहे. आशा करतो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशानी असतील नोंदवू शकता. थांबतो. राम राम.